तो आता या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? लास्ट लेक्चरला आपण मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असतं त्या गोष्टी बघितल्या होत्या. ओके, ती मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय ते आपण आता या लेक्चरमध्ये आपल्याला पुढचा जो पॉईंट दिलेला आहे फॉर्म कॉम्प्लेक्स फॉर कॉम्प्लेक्स रिॲक्शन, तर हा इथून पार्ट बघायचा आहे. ओके, त्यास आपण सुरुवात करूया. बघा, फॉर कॉम्प्लेक्स रिॲक्शनसाठी कसं लिहू शकतो आपण रेट लॉ, तो बघा, those reaction which occur in a two or more steps are termed as a complex reaction. तेव्हा त्याला काय बोलणार आपण? कॉम्प्लेक्स रिएक्शन. फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ अ केमिकल कायनेटिक्स इच स्टेप इट इज अ सिम्पल रिएक्शन. ओके, each step आहे ते काय? सिम्पल रिएक्शन. दॅट इज an elementary reaction has its own molecularity depending upon the number of molecules of the reactant or reactant टेकिंग पार्ट इन द सिम्पल रिॲक्शन. ओके, सिम्पल रिॲक्शन मध्ये जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल पार्ट घेत असतील त्याला आपण काय बोलणार? मॉलिक्युलॅरिटी बोलतो. ओके, मग आता आपण सिम्पल रिॲक्शन नाही तर आता आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शन बघणार. कोण बघणार आहोत? कॉम्प्लेक्स रिॲक्शन बघणार. यस, या कॉम्प्लेक्स रिॲक्शन मध्ये काय सांगितलं बघा आपल्याला? कॉम्प्लेक्स रिॲक्शन काय असणार आहे? सिम्पल. कन्सिडर अ कॉम्प्लेक्स रिॲक्शन इन जनरल. तर एक त्यांनी कॉम्प्लेक्स रिॲक्शन दिली. काय दिले बघा इथं? सिम्पल आपल्याला 2A प्लस 3B प्लस एक्स प्लस वाय. ओके, बघा, ए आणि 3B यांची रिॲक्शन झाली, एक्स वाय आपल्याला प्रोडक्ट भेटले. ओके, सपोज द रिॲक्शन अक्यूड थ्रू द फॉलोइंग स्टेप. त्या स्टेपनुसार होईल बघा. त्या 1 नंबर स्टेप नाव देऊया, हिला 2 नंबर स्टेप नाव देऊया. ओके, हे 3 नंबर आणि 4 नंबर दिले. ए प्लस बी एम एन बनला, बी प्लस एम फास्ट रिॲक्शन झाली, बी एम बनला, आणि बी एम प्लस ए रिॲक्ट झाला, एक्स झेड बनला, आणि बी एन प्लस झेड रिॲक्ट झाला, काय बनला? वाय बनला. ओके, ही एक रिॲक्शनचं त्यांनी एक्झाम्पल दिले आपल्याला. द कॉम्प्लेक्स रिॲक्शन 2A प्लस 3B एक्स वाय टेक्स प्लेस इन अ 4 स्टेप. ओके, तर ही जी रिॲक्शन आहे ती कशी घडली? आपली 4 स्टेपमध्ये घडली. टेक प्लेस इन अ 4 स्टेप. ओके, द रेट ऑफ एव्हरी एलिमेंटरी रिॲक्शन डिफर फ्रॉम द वन अनदर. ओके, जी एलिमेंटरी रिॲक्शनचा रेट आहे ते एकमेकांपासून काय असतो? डिफर असतो. डिफर फ्रॉम वन अनदर. येस, डिफर फ्रॉम वन अनदर. पुढे काय सांगितलं बघा? सपोज द फर्स्ट एलिमेंटरी रिॲक्शन इज अ स्लो वेस्ट. आता आपल्याला इथे सिम्पली दिलेली आहे की पहिली जी रिॲक्शन आहे आपल्याला ती कशी आहे? स्लो रिॲक्शन आहे. ओके, आणि बाकीच्या रिॲक्शन आहेत त्यांच्यासमोर लिहिलं आहे फास्ट फास्ट फास्ट. ओके, आता आपण लास्ट लेक्चरला पण चर्चा केली होती, डिस्कशन केलं होतं की जी रिॲक्शन सर्वात कमी स्पीडने होते, ओके, द स्लोवेस्ट स्टेप अमॉंग दी ऑल द रिॲक्शन इज नोन ॲज अ RDX. ओके, RDS बोललो होतो त्याला, दॅट मीन्स द रेट डिटरमायनिंग स्टेप. काय बोललो होतो आपण त्याला? रेट डिटरमायनिंग स्टेप. ओके, मग इथं काय सांगितलं बघा? द रेट ऑफ ओव्हरऑल रिॲक्शन कॅन नॉट बी फास्टर दॅन रेट ऑफ द स्लोवेस्ट रिॲक्शन. In other words, the rate of the overall reaction will be exactly equal to the rate of the slowest reaction. Thus, we can conclude that the slowest step is the sequence of various steps, the rate determining step. Okay, मग त्याला आपण काय बोलणार? RDS बोलणार. काय बोलणार? रेट डिटरमायनिंग स्टेप ऑफ द ओव्हरऑल रिॲक्शन. सो स्टेप नंबर 1 इज द RDS. ओके, स्टेप नंबर 1 इथं दिलेली म्हणजे ही रिॲक्शन, तर ही आपल्याला काय आहे? दॅट इज अ RDS, रेट डिटरमायनिंग स्टेट आहे. काय ती? रेट डिटरमायनिंग स्टेट आहे. काय बोलणार इथं आपण त्याला? रेट डिटरमायनिंग स्टेप. ओके, मग इथे दिले बघा, द रेट ऑफ रिॲक्शन ऑफ अ स्टेप 1 विच इज द क्लोजेस्ट विल बी गिवन बाय. मग इथे दिलं बघा, रेट इज इक्वल टू minus dCA upon dt which is equal to minus dCB upon dt is equal to K concentration of A concentration of B. The rate of overall reaction will evidently to given by the above expression. Yes, the order of the slowest reaction and therefore the order of the overall reaction will also be equation or will also be 2. Yes, मग order of reaction इथं काय असणार आहे? ऑर्डर ऑफ रिॲक्शन इथं 2 दिलेली. ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज अ 2. द मॉलिक्युलॅरिटी ऑफ द स्लोवेस्ट रिॲक्शन विथ द स्टेप नंबर 1 इज ऑल्सो 2. ओके, मॉलिक्युलॅरिटी पण याची काय सांगितलं? ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज 2. येस, आणि याला काय बोलणार? मॉलिक्युलॅरिटी पण याची काय सांगितलं आपल्याला? मॉलिक्युलॅरिटी काय सांगितलेली? ती पण 2 सांगितलेली. ओके, म्हणजे ऑर्डर पण 2 आहे, मॉलिक्युलॅरिटी पण सेम आहे, 2 आहे. हवेवर द मॉलिक्युलॅरिटी ऑफ अदर सक्सेसिंग स्टेप, बाकीच्या जर आपण स्टेप बघितल्या मग त्याची मॉलिक्युलॅरिटी काय येते? कोणाची 2 येते, कोणाची 2 येते, तर कोणाची 3 येते. ओके, कन्सिडर द रिडक्शन ऑफ अ ब्रोमिक ॲसिड. ते दिले बघा, एक एक्झाम्पल घेतलं आपण, रिडक्शन ऑफ अ ब्रोमिक ॲसिड. काय सांगितलं बघा? कन्सिडर द रिडक्शन ऑफ अ ब्रोमिक ॲसिड टू द हायड्रोब्रोमिक ॲसिड. ब्रोमिक ॲसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? या हायड्रोब्रोमिक
ॲसिडमध्ये होणार आहे बाय अ हायड्रोआयोडिक ॲसिड. येस इज ऑक्युर ॲज फॉलोज. कसं होणार बघा, HbRO3 प्लस 6Hi गिव्ह द HBr प्लस 3H2 प्लस 3I2. ओके, बघा याचं कन्व्हर्जन झालं कशामध्ये, 6Hi सोबत त्याची रिॲक्शन झाली, देन इट कन्वर्टेड इन टू द HBr राहिला आणि हा O3 जो होता, O3 या 6 हायड्रोजन मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट झाला आणि त्यांनी 3 वॉटर मॉलिक्यूल देऊन टाकले आणि उरला काय इथं, मग आता इथं 6I होता ना, मग इथं काय झालं कन्व्हर्जन, 3I2 झालं. काय झालं, 3I2 झालं. त्या पद्धतीने रिॲक्शन घडली. द रिॲक्शन इन्व्हॉल्व 7 मॉलिक्यूल. या रिॲक्शनमध्ये किती आहे, 7 मॉलिक्यूल आहे. एट इट इज ऑफ द सेकंड ऑर्डर रिॲक्शन. ओके, मग ही काय आपली सेकंड ऑर्डर रिॲक्शन दिली. द ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज जस्टिफाईड बाय द फॉलोइंग मेकॅनिझम. मग सेकंड ऑर्डर रिॲक्शनला काय बोलणार आपण किंवा का बोलणार त्यांनी इथं सांगितलं बघा. तो HbRO3 होता प्लस HI होता, याचं कन्व्हर्जन कशा झालं, HbRO2 मध्ये झालं. ओके, पहिले हा HbRO2 बनला. येस, काय झालं बघा, हा इकडचा एक ऑक्सिजन निघून गेला, तो इथं जॉईन झाला आणि इथं आपल्याला भेटलं HiO. येस, देन दुसऱ्या स्टेपमध्ये काय झालं बघा, हा इथं बनलेला HbRO2 जो होता, येस, तो HbRO2 आणि 4 मॉलिक्युल ऑफ HI यांची रिॲक्शन झाली आणि यांनी काय दिलं बघा, HBr दिला. ओके, HBr दिला प्लस आणि काय दिलं, 2 वॉटर मॉलिक्यूल दिले. काय दिले, 2 वॉटर मॉलिक्यूल आणि उरलेलं काय, 2I2 फास्ट. ही रिॲक्शन जी होती जशी ती फास्ट रिॲक्शन होती. कशी होती ही रिॲक्शन, फास्ट होती. ओके, सो आणि तिसऱ्या रिॲक्शनमध्ये जर बघितलं, सो हिअर वी गेट काय भेटते बघा, HiO प्लस HI दोघं एकत्र आले आणि भेटला वॉटर मॉलिक्यूल प्लस I2. ही रिॲक्शन कशी होती, फास्ट होती. ओके, मग इथं बघा रेट डिटरमाइनिंग स्टेप कुठली असेल, RDS. या तिघं रिॲक्शनमध्ये RDS कोण असेल सांगा बरं. RDS मीन्स अशी रिॲक्शन ज्याचा स्पीड स्लो होता. हां, कोण होतं सांगा, कोण होतं इथं, RDS कोण असेल इथं, रेट डिटरमाइनिंग स्टेप. स्लोवाली रिॲक्शन कुठली, 1 नंबरची रिॲक्शन आहे ना, सो वी कॅन से रिॲक्शन नंबर 1 इज अ RDS. RDS म्हणजे काय, रेट डिटरमाइनिंग. ओके, काय सांगितलं बघा, ॲज द फर्स्ट स्टेप इज अ स्लो, इट्स मीन दॅट द रिॲक्शन इज ऑफ अ सेकंड ऑर्डर. ओके, रिॲक्शन जे आहे ते काय सेकंड ऑर्डरचे आहे. माझा आवाज येतो सर्वांना प्रॉपरली. Okay, is of the second order. In elementary step involved in the complex reaction, it has its own molecularity. Okay, elementary step म्हणजे बघा, आता ही एक elementary step झाली. रिॲक्शन नंबर एक elementary स्टेप आहे. रिॲक्शन नंबर 2 एक elementary स्टेप आहे आणि रिॲक्शन नंबर 3 पण एक आहे आपली elementary स्टेप. इथे यांनी काय सांगितलं बघा, द in elementary step involved in the complex reaction, each of its own molecularity. The molecularities of step 1, 2 and 3 are the 2, 5 and 2. बघा, molecularity of the step 1. Step 1 मध्ये काय आहे, molecularity 2 इथं रिॲक्टन आपल्याला दिले होते. ओके, त्याला आपण काय बोललो, 2 आहेत. ओके, स्टेप नंबर 5 मध्ये बघा काय, 2 मध्ये काय दिलेत, 2 मध्ये बघा ही 1, 2, 3, 4, 5 आहेत टोटल. येस, मग टोटल याला 5 बोलणार. आणि इथं स्टेप नंबर याच्यामध्ये पण बघा 2 दिलेले आहेत. ओके, HiO HI. ओके, त्याला बोलणार आपण रिस्पेक्टिव्ह. पुढे काय सांगितलं बघा, वी धस कन्क्लूड दॅट द ऑर्डर ऑफ अ कॉम्प्लेक्स रिॲक्शन इज गिवन बाय द ऑर्डर ऑफ द स्लोवेस्ट स्टेप. म्हणजे कॉम्प्लेक्स रिॲक्शनची जर ऑर्डर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला सिम्पल काय करावं लागेल, जी पण RDSची पॉवर असेल, रेट डिटरमाइनिंग स्टेटची जी पॉवर असेल तीच त्याच्यावरली काय असणार आहे, त्याच्यावरली ऑर्डर असणार आहे. ओके, सो the molecularity of a such complex reaction has thus no significance. Each step or a reaction involved has its own value of the molecularity. It is given by the number of molecule of a reactant or reactants involved in a particular step of the overall reaction. Yes, the molecularity of the slowest step give the order of the overall reaction. Okay, जी पण स्लोवेस्ट स्टेपची मॉलिक्युलॅरिटी असेल तीच काय असणार आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्शन असेल. ऑर्डर ऑफ कॉम्प्लेक्स रिॲक्शन तीच काय असणार आहे, ऑर्डर ऑफ कॉम्प्लेक्स रिॲक्शन. तर इथं आपण बोलू शकतो जी पण स्लो रिॲक्शन आहे हे त्या स्टेपमधली कॉम्प्लेक्स रिॲक्शनमधली ती तिची जी ऑर्डर ऑफ रिॲक्शन असेल ती त्याच्यावरती काय असणार आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्शन असणार. ओके, तर आपण काय बघितलं, हे ऑर्डर ऑफ रिॲक्शन बघितले फॉर द कॉम्प्लेक्स रिॲक्शन. ओके, ऑर्डर ऑफ रिॲक्शन फॉर द
कॉम्प्लेक्स रिॲक्शन. आता पुढे काय दिले बघा, पुढे काय दिलंय, बाय रिॲक्शन ऑफ द हायर ऑर्डर्स ऑफ द आर रिअर. सांगितलं बघा की हायर ऑर्डरच्या रिॲक्शन ज्या आहेत त्या रिअर का असतात. रिअर म्हणजे काय, कमी का असतात ते आपण इथं बघूया बघा. या पुढचा पॉईंट काय काय दिला इथं बघा, सिम्पल बाय रिॲक्शन ऑफ द हायर ऑर्डर्स आर रिअर. बघा इथं काय सांगितलं याचं कारण, एक 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 पॉईंट समजून घेऊया आरामात. ओके, काय सांगितलं इथं, बाय रिॲक्शन ऑफ द हायर ऑर्डर्स आर, ओके रिअर का आहेत ते आपण इथं, फ्रॉम द बॅलन्स केमिकल इक्वेशन ऑफ ओव्हरऑल रिॲक्शन वी कॅन नायदर प्रेडिक्ट द ऑर्डर नॉर द मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, इन अ रिॲक्शन 2A3B product neither the molecularity nor the order of reaction is a 2 plus 3 5. इथं काय सांगितलं का, फ्रॉम द बॅलन्स केमिकल इक्वेशन ऑफ ओव्हरऑल रिॲक्शन, ओव्हरऑल रिॲक्शनचं जर बॅलन्स केमिकल बघितलं, वी कॅन नायदर प्रेडिक्ट, आपण प्रेडिक्ट नाही करू शकत ऑर्डर, ते ऑर्डर काय आहे आणि त्याची मॉलिक्युलॅरिटी आपण काय करू शकत नाही, प्रेडिक्ट करू शकत नाही. ओके, यस, फॉर एक्झाम्पल इन अ रिॲक्शन 2A plus 3B प्रोडक्ट नायदर द मॉलिक्युलॅरिटी नॉर द ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. त्याने काय सांगितलं, 2 plus 3 विच इज इक्वल टू 5. दिस ऑल्सो फॉलोज द प्रोबॅबिलिटी कन्सिडरेशन ॲज द चान्सेस ऑफ अ 5 मॉलिक्यूल टू कोलाइड yes simultaneously and remote. In fact, the chances for even 3 molecule to collide simultaneously are not high. म्हणजे इथे सिंपल काय सांगितलं बघा, 5 मॉलिक्यूल बोलतायत, पण 5 मॉलिक्यूलपेक्षा समजा इथं यांचं कोल्युजन होणार आहे 5 मॉलिक्यूलचं, आणि त्यापासून आपल्याला काय भेटणार आहे, प्रोडक्ट भेटणार. ते सिंपल यांनी काय बोललं, इवन फॉर 3 मॉलिक्यूल, जर 3 मॉलिक्यूल जरी घेतलं तर त्याची कोल्युजन होण्याची प्रोबॅबिलिटी आणि त्यांचं प्रोडक्ट भेटण्याचं जे पण आहे पॉसिबिलिटी, ते काय not high. Okay, whereas the chances for a 1 or a 2 molecule to collide simultaneously higher. Okay, म्हणजे काय सांगितलं यांनी, जर आपण 5 मॉलिक्यूल घेतले किंवा इथं एक आपण घेऊया 1 2 3 4 5. ओके, मग पॉसिबिलिटी काय असेल, हे एक मॉलिक्यूल जो आहे तो यासोबत कोलाइड करेल, यासोबत कोलाइड करेल, यासोबत कोलाइड करेल, यासोबत. ओके, दुसरं काय सांगितलंय की हे 5 मॉलिक्यूल एकमेकांसोबत कोलिजन करतील. ओके, एकमेकांसोबत हे 5 मॉलिक्यूल काय करतील, कोलिजन करतील. ओके, यस, मग ही जी पण प्रोबॅबिलिटी आहे की एकमेकांसोबत 5 मॉलिक्यूल कोल्युजन करण्याची ही फार कमी असणार आहे. ओके, पॉसिबिलिटी काय आहे तिथं, कुठला तरी एक मॉलिक्यूल और कुठला तरी दुसरा मॉलिक्यूल हे काय करेल, हा या 5 यांच्यासोबत काय करेल, कोल्युजन. ओके, हा जो उरलेला 4 जो आहे यांच्यासोबत कोल्युजन. मग इथे हेच सांगितलंय, दिस इज अ रिझन why reaction of a third and a higher order are very rare and most of the reaction are of the first order the second order. म्हणजे इथे आपण समजू शकतो की रिॲक्शन जे आहेत मोस्टली काय असतात, एक तर त्या फर्स्ट ऑर्डर असतील किंवा त्या कशा असतील, सेकंड ऑर्डर. त्याला काय बोलणार आपण, फर्स्ट ऑर्डर बोलणार किंवा त्याला बोलणार आपण सेकंड ऑर्डर. यस, त्यामुळे हे कारण दिलंय की व्हाय रिॲक्शन ऑफ द हायर ऑर्डर आर रिअर. का रिअर आहे ते सांगितले त्यांनी इथं. ओके, तर एकदा तुम्ही वाचून घ्याल तर तुमच्या पण लक्षात घेऊन जाईल. ओके, यस, पुढचा आता एक जो काही दिलेला आहे प्रॉब्लेम तो बघूया. मग एकदा परत एकदा मला कन्फर्मेशन द्या, माझा आवाज येतोय प्रॉपरली. ओके, म्हणजे आपण कनेक्टेड आहोत, तुम्हाला क्लिअरली दिसते सर्व गोष्टी. ओके, यस, सुरुवात करूया आपण प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम परत दिलाय बघा कुठला, फॉर द डिकम्पोजिशन ऑफ N2O2. N2O2 घेतलाय आपण, N2O5 सॉरी N2A5 नायट्रोजन पेंटॉक्साइड डिझॉल्व इन अ CCl4. CCl4 म्हणजे काय, कार्बन टेट्राक्लोराइड. ओके, कार्बन टेट्राक्लोराइड हा एक कार्बन आहे आणि त्याच्या अवतीभोवती हे काय आहेत, क्लोरीन आहेत. कोण आहेत, क्लोरीन आहेत. आणि ओके, दॅट मीन्स इट इज अ कार्बन टेट्राक्लोराइड. काय हे आपलं कार्बन टेट्राक्लोराइड, या दोघांची रिॲक्शन झाली N2O5 प्लस CCl4 म्हणजे कार्बन टेट्राक्लोराइड सोबत. ओके, तर त्यांनी काय रिॲक्शन दिले बघा, काय दिलंय, द रिॲक्शन इज गिवन ॲज अ 2N2O5 is converted into the 4NO2 plus O2. पुढे काय सांगितलं बघा, रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन N2O2. आता N2O2चं कॉन्सन्ट्रेशन कसं दिलं असेल बघा, आणि इथं रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ -D N2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ D. काय दिलं इथं बघा. ओके, रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन काय दिलंय, पहिले 0.107 मोल पर लिटर. रेट ऑफ डिकम्पोजिशन काय दिलं बघा, 0.05 मोल पर लिटर पर आवर. ओके, दुसरं काय दिलंय, 0.340 मोल पर लिटर. दुसरं काय दिलंय, 0.10 मोल पर लिटर पर आवर.
तर काय दिलंय 0.680 मोल पर लिटर, इथं काय दिलंय 0.20 मोल पर लिटर पर, ओके या सर्व गोष्टी दिल्यात. म्हणजे हे तुमच्या प्रॉब्लेममध्येच दिलंय. ओके या सर्व गोष्टी तुमच्या प्रॉब्लेममध्ये दिल्या. पुढे काय फाइंड आउट करायचं बघा. राईट द रेट इक्वेशन फॉर द रिॲक्शन. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. पहिली मेन गोष्ट काय आपल्याला, पहिले आपल्याला रेट इक्वेशन लिहायचं रिॲक्शनसाठी काय असणार ते, ओके. आणि त्यावरनं आपल्याला काय फाइंड आउट करायची, ऑर्डर ऑफ द रिॲक्शन, ओके. अँड व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. दुसरं काय सांगितलं बघा, कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट फॉर द रिॲक्शन ॲट 303 केल्विन. 303 केल्विनसाठी रेट कॉन्स्टंट काय असेल तो फाइंड आउट करायचा आहे. आणि 3 नंबर काय सांगितलं, कॅल्क्युलेट द डिकम्पोजिशन ऑफ इन्स्टंट when N2O5 is a 0.54 mole per liter. 0.54 मोल पर लिटर. ओके याचं सोल्युशन बघा काय दिलंय. ओके आता बघा हे तीन आपल्याला इथं याचं आन्सर फाइंड आउट करायचं. काय काय दिलं बघा इथं, कॅल्क्युलेट द रेट ऑफ फॉर द रिॲक्शन, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. सेकंड वन, कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट फॉर द रिॲक्शन ॲट 303 केल्विन. नंतर काय दिलं आहे, कॅल्क्युलेट द डिकम्पोजिशन ॲट इन्स्टंट विथ कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 इज अ 0.54 मोल पर लिटर. याचं सोल्युशन काय दिलं बघा, इट इज ऑब्झर्व दॅट, सोल्युशन काय दिलं, इट इज ऑब्झर्व दॅट फ्रॉम डाटा द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ N2O5. N2O5चं डिकम्पोजिशन काय इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5. हे कशाला प्रोपोर्शनल करेल, N2O5च्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असेल. द रेट बिकम ट्वाइस when the concentration is double and become the 4 time when the concentration rate were weight 4 time. ओके म्हणजे सिंपल आहे. हे कोणाला डिपेंड असणार आहे, द डिकम्पोजिशन ऑफ N2O2 इज ओनली डिपेंड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O2. मी त्याने इक्वेशन दिले बघा, मायनस डी N2O2 dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N2O5. ओके म्हणजे हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचा साईन आहे, त्याला आपल्याला रिमूव्ह करायचा. मग इथे याला रिमूव्ह केला आपण पुढच्या इक्वेशनमध्ये. सो वी कॅन राईट द रेट इक्वेशन, ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज अ 1. इथं पहिलं काय सांगितलं आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय 1. का, कारण ही जी काय रिॲक्शन आहे तिथं जो रिॲक्टंट आहे N2O2 फक्त याच्याच कॉन्सन्ट्रेशनवर काय डिपेंड आहे, याच्याच कॉन्सन्ट्रेशनवर रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड आहे. म्हणून याला बोलणार आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन 1 झालेली इथं. द रेट इक्वेशन इज, रेट इक्वेशन काय बघा, मायनस डी N2O5 dt विच इज इक्वल टू K N2. ओके आता के जो टाकला तो आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट बोलणार त्याला. काय बोलणार त्याला आपण, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट बोलणार. ओके K N2O5 हे इक्वेशन भेटेल. द रेट कॉन्स्टंट इथं आपण फाइंड आउट करू शकतो. आपला रेट कॉन्स्टंट म्हणजे काय, केची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. सिंपल, वी हॅव टू रिअरेंज दिस इक्वेशन. सी हिअर K इज इक्वल टू रेट डिवायडेड बाय N2O2 विच इज इक्वल टू काय दिलं आहे बघा आपल्याला, रेट 0.05 दिला आहे आणि 0.17 दिला आहे. ओके येस, इथं गिवन डेटामध्ये आहे बघा. तर इथं आपण बघितलं सुरुवातीला दिलं आहे बघा इथं, इथं दिलेलं आहे 0. रिॲक्शन कॉन्सन्ट्रेशन दिले बघा 0.10 आणि इथं काय दिलं 0.05. ओके मग तेच डाटा इथं आपण तेच कॉन्सन्ट्रेशन इथे दिले बघा आणि याचा कॅल्क्युलेट केलं. सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ के दॅट इज 0.2941 पर आवर. ओके सेम वे बाय सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ के and N2O2 0.54 मोल इन इक्वेशन नंबर 1 वी गेट द रेट ऑफ अ डिकम्पोजिशन. मग काय भेटेल तो आपल्याला 0.1588 मोल पर लिटर पर आवर. ओके मग आपल्याला काय भेटला, रेट ऑफ डिकम्पोजिशन भेटला. काय भेटला आपल्याला, रेट ऑफ डिकम्पोजिशन भेटला. येस, वी गेट द व्हॅल्यू ऑफ रेट ऑफ डिकम्पोजिशन. ती व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, 0.1588 मोल पर लिटर पर आवर. ओके देन पुढे काय दिले बघा आता सिंपल आपल्याला. पुढे परत एक एक्झाम्पल दिलं आहे बघा. या एक्झाम्पलमध्ये कसं सॉल्व्ह केलं लक्षात आलं ना. आपण काय केलं बघा, सिंपल काय दिलं होतं आपल्याला इक्वेशनमध्ये काय दिलं होतं, याजवळ रेट ऑफ डिकम्पोजिशन होता. ओके मग त्यावरनं आपण फॉर्म्युला बनवला, ऑर्डर त्याची बघितली, तर ऑर्डरमध्ये आपल्याला माहीत पडलं की फक्त एकच रिॲक्शन आहे, त्यावरच ते डिपेंड आहे ना सर्व ओव्हरऑल रिॲक्शन. सो हिअर द ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज अ 1. ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय लिहिली इथं 1 आली बघा इथं, ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज अ 1. येस मग याचं इक्वेशन आपण लिहून टाकलं. इक्वेशन नंतर याच्या व्हॅल्यू ज्या भेटल्या होत्या त्या पुटअप केल्या. ओके देन वी गेट द ओके रेट ऑफ डिकम्पोजिशनची व्हॅल्यू आपल्याला इथं भेटली. पुढे काय सांगितलं बघा, सॉल्व प्रॉब्लेम. अझूम एन एलिमेंटरी रिॲक्शन H2O2 3I 2H plus 2H2O plus I3.
the effect of on the rate of this reaction brought about by doubling the concentration of I minus without changing the order. ओके, म्हणजे इथे काय सांगितलं बघा, the rate would increase by a factor of 3, the rate would increase by a factor of 8, the rate would increase by a factor of 1 by 3 and the rate would increase the factor of 9. ओके, तर इथे संपल काय दिलेलं बघा, काय सांगितलं इथं, अझ्युमिंग अँड एलिमेंटरी रिॲक्शन, एक एलिमेंटरी रिॲक्शन आपल्याला दिलेली, काय दिलेली बघूया इथं, परत एकदा लिहून घेतलं होतं, H2O2 प्लस 3I मायनस प्लस 2H प्लस 8 give the O प्लस I it is the I3 minus. Okay, इथं काय सांगितलं बघा, the effect on the rate of this reaction brought about by doubling the concentration of I minus. तो I मायनस दिला आहे त्याचा आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, डबल केलं म्हणजे 6. ओके, विदाउट चेंजिंग द ऑर्डर त्याची बदललेली नाही, ऑर्डर ऑफ रिएक्शन नाही बदललेले. सो व्हॉट इज द पॉसिबल काय होईल बघा, द रेट वुड इन्क्रीज बाय अ फॅक्टर ऑफ 3, त्या फॅक्टरने वाढेल, किंवा इथं काय दिलं आहे, द रेट वुड इन्क्रीज बाय द फॅक्टर ऑफ 8, ओके, तर 8च्या फॅक्टरने वाढेल. ओके, तर इथे यांनी काय दिलं बघा, द फॅक्टर इज इन्क्रीज विथ द फॅक्टर ऑफ 8, द रेट वुड इन्क्रीज बाय फॅक्टर ऑफ 8. मग हे कसं उत्तर आलं बघा, इथे दिलं आहे आर, याला सर्व आपल्याला लिहायला लागेल. कसं लिहायला लागेल माहिती आहे का, याचा रेट सुरुवातीला याचा रेट कॉन्स्टंट आपल्याला काढावा लागेल. कोणाचा, याचा रेट कॉन्स्टंट काढूया आपण. सी द रेट कॉन्स्टंट आर विच इज इक्वल टू, मग हा काय असतो, सिम्पल याला बोलणार आपण काय बोलणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन हे असतो, आणि त्याला पुढे के लिहितो आपण. ओके, मग हे लिहिलं आहे बघा, इथे दिलं आहे के कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 वर डिपेंड आहे, प्लस प्लस न लिहिता इथं डायरेक्ट इथं लिहूया आपण, 3I3 मायनसवर डिपेंड आहे, I मायनसवर डिपेंड आहे, आणि प्लस इथं लिहिणार H प्लस 2 वर डिपेंड आहे. ओके, यस. मग आता इथं त्यांनी सिम्पली काय सांगितलं, आयची व्हॅल्यू दिली आय मायनसला काय दिलेलं आहे त्यांनी, आय मायनस इथे लावता, ओके, तर आय मायनसला डबल करायचं. ओके, तर इथे त्यांनी डबल केलं बघा, विच इज इक्वल टू गिवन, आता बोलणार आपण गिवन, तर काय दिलं आहे, द इफेक्ट ऑफ रेट फॉर धिस रिॲक्शन इज ब्राउट बाय द डबलिंग. ओके, तर इथे काय सांगितलं बघा, आय जे होतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ आय, ओके, याला आपण काय बोललो, 2I मायनस. यस, सेम काय दिलं बघा पुढे, R2 दॅट इज द रेट ऑफ सेकंड रिॲक्शन विच इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 म्हणजे आपला हायड्रोजन पेरॉक्साईड आहे. यस, अँड द इन ब्रॅकेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2I, तर काय करणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2I इथे येणार क्यूब, ओके, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लसचा स्क्वेअर येणार, काय येणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लसचा स्क्वेअर येणार. ओके, याला सॉल्व्ह केल्यानंतर याचं उत्तर काय येईल बघा, विच इज इक्वल काय येणार बघा, याला सॉल्व्ह केला आपण. येस, इथं काय दिलं पुढे, R2, तर के काय होता, एकच H होता ना, इथं 8H दिलाय बघा, 8H 8K, 8Kला जर आपण बघितलं तो इथं सिम्पल आपल्याला काय बोलणार, 8K, केची व्हॅल्यू काय दिलेली आहे, तर ही दिलेली. ओके, सो इथं सिम्पल बोलणार R1, याला R1 कन्सिडर केला, इथं R1 करेक्शन करा, तो इथं आपल्याला काय भेटेल, R1 भेटेल, काय भेटेल इथं, RO भेटेल, काय भेटेल इथं आपल्याला, R8R1 भेटेल. ओके, म्हणजे जो रेट आहे त्याचा काय झाला, 8 झाला, 8ने वाढला. ओके, मग इथं काय आन्सर येईल बघा, त्याचा आन्सर इज 2, दॅट इज द रेट वुड इन्क्रीज बाय द फॅक्टर ऑफ 8, 8च्या फॅक्टरने तो रेट तुमचा वाढणार आहे. त्या पद्धतीने एक एक्झाम्पल. तर पुढचा जो पॉईंट आहे काय बघा, फॉर द हायपोथेटिकल रिॲक्शन, एक हायपोथेटिकल रिॲक्शन दिलेले, कुठली दिलेली, 2A3C रिॲक्शन दिली, 2A3C. okay, the reaction rate is R in terms of the reaction rate is a R in terms of the rate of change of the concentration is given by, काय दिला आहे, R is equal to minus D concentration of A upon dt, second R is equal to minus half D concentration of A upon dt.
थर्ड वन काय दिलं आहे आर इज इक्वल टू 1/3 डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी. फोर काय दिलं आहे आर इज इक्वल टू डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी. यस, इथं आपल्याला काय फाईंड करायचं फॉर द हायपोथेटिकल रिॲक्शन 2A3C द रिॲक्शन रेट आर इन टर्म्स ऑफ द रेट कॉन्स्टंट चेंज इज गिवन बाय इक्वेशन. ओके, मग याला इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. त्याचं इक्वेशन काय दिलं बघा आर इज इक्वल टू -12 डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी. येस, आता बघा सिम्पल कसं दिले आपण कसं लिहितो याला माहिती आहे ना. तर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं आहे आपण या पद्धतीने करणार 2A कॉन्सन्ट्रेशन आणि त्याला समजा इथं के लिहिणार आपण के लिहिणार तो डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए बाय डी टी इज इक्वल टू के देणार ना के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओके. मग सीला क्यूब करणार याला सॉल्व करणार आपण. डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काय दिलंय 2 दिलंय. ओके 2 दिलाय तर मग 2ला लिहित असताना आपण कसं लिहिणार याला येस 2ला लिहित असताना कसं लिहिणार याला 2A दिले त्याचा स्क्वेअर लिहिणार. ओके फर्दर याला जर आपण सॉल्व केलं सो वी गेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विच इज इक्वल टू के डी टी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी क्यूब असं येईल. त्याला जर आपण सॉल्व केलं सॉल्व केल्यानंतर आपल्याला भेटेल -12 डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी. तर हे सर्व स्टडी स्टेट इक्वेशन जे आहेत ना आपल्याला एस केमिकल कायनेटिक्समधला त्याच्या बेसिसवर हे केमिकल कायनेटिक्समधले जे काय SSA आहे स्टडी स्टेट अप्रॉक्सिमेशन त्यानुसार हे इक्वेशन दॅट इज द -12 डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी. दिले बघा आर इज इक्वल टू -12 डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी इज इक्वल टू +1/3 डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इज पुढे काय दिलं बघा हे जे सॉल्व प्रॉब्लेम आहे याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. बहुतेक असं पण होऊ शकतो की सॉल्व प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाममध्ये विचारले ते पण विचारले जाऊ शकतो तो त्याची पण तुम्हाला प्रिपरेशन. सो व्हॉट इज द सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके आता सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय अशा रिॲक्शन की जे आपल्याला काय सांगणार हायर रिॲक्शन रेट दाखवू शकतात. ओके ते काय दाखवू शकतात त्या हायर रिॲक्शन रेट दाखवू शकतात फर्स्ट ऑर्डरपेक्षा जास्त ऑर्डर दाखवू शकतात. ओके मग अशा रिॲक्शनला म्हणणार आपण सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. बघा अ रिॲक्शन विच हॅज अ हायर ऑर्डर true rate law but experimentally found to be behave as a first order is called as a first order reaction. ओके याला काय बोलणार आपण सुडो सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. याचा अर्थ काय होणार की एक्सपेरिमेंटली आपल्याला जी रिॲक्शनचा रेट भेटेल तो काय असेल हा एक असेल. ओके पण जर आपण रिॲक्शन अशीच ओव्हरऑल बघितली ऑब्झर्व केली तर असं वाटेल की त्या रिॲक्शनचा रेट हा हायर असेल. काय असेल हायर असेल जास्त असेल एकपेक्षा जास्त असेल. पण जेव्हा आपण एक्सपेरिमेंटली सॉरी फाइंड आउट करतो देन वी गेट द आन्सर काय भेटेल की बाबा ही जी रिॲक्शन आहे तिचा रेट काय आहे एक आहे. मग अशा रिॲक्शनला आपण बोलणार काय बोलणार आपण अशा रिॲक्शनला सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके अशा रिॲक्शनला आपण काय बोलणार सुडो फर्स्ट ऑर्डर काय बोलणार अशा रिॲक्शनला आपण सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके सिम्पल आहे बघा सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके मग याचं एक्झाम्पल दिलं बघा कन्सिडर द ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ॲसिड. मिथाइल ॲसिड हे आपल्याला ॲसिड हायड्रोलिसिस बघायचं. आता इथं काही व्यवस्थित दिसत नाही पण हे काय ते आपण समजून घ्यावं. बघा तर काय दिलं आहे असं या पद्धतीने दिलं आहे CHOO. ओके त्याची रिॲक्शन झाली आपली वॉटर मॉलिक्यूल सोबत. काय दिलं आहे H+ ॲक्वायर्स दिलं आहे त्याने आपल्याला प्रोडक्ट भेटणार. बघा हा H2O मधला एक हायड्रोजन जो आहे ना तो याच्यासोबत जाईल मग इथून बनेल COOH आणि हा उरलेला OH जो आहे तो याच्यासोबत जाईल मग आपल्याला भेटेल काय CH3OH. ओके बघा काय भेटेल आपल्याला H3OOH एक भेटला आणि दुसरा काय भेटेल आपल्याला CH3OH भेटेल. ओके यस मग इथे याला काय म्हणणार आपण ॲसिटिक ॲसिड बोलतो याला आणि याला काय बोलतो आपण काय बोलतो याला मिथेन बोलतो याला. आपल्याला मिथेनॉल भेटला आणि हा आहे आपला इथं ॲसिटिक. ओके सो द ट्रू रेट लॉ ऑफ द रिॲक्शन इज गिवन ॲज अ ओके मग रेट लॉ असं आपल्याला भेटणार रेट इज इक्वल टू कशावर डिपेंड आहे रेट तर दोघांवर डिपेंड आहे ना.
दॅट इज कोणावर डिपेंड आहे, CH3COO, CH3 वर पण डिपेंड आहे आणि कोणावर डिपेंड आहे, H2O वर पण डिपेंड आहे. सो वी कॅन राईट द सेम इक्वेशन ॲज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO इज CH3 अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O. येस, ॲज द वॉटर इन अ लार्ज एक्सेस. वॉटर जो आहे काय, लार्ज एक्सेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वॉटरला आपण घेतला. ओके, आणि त्यामुळे याला काय करू शकतो आपण, याला निग्लेक्ट करायचं आहे. याला निग्लेक्ट केल्यानंतर उरलं काय, फक्त CH3COOH. ओके, सो बघा हे इज कॉन्सन्ट्रेशन रिमेन कॉन्स्टंट थ्रू आउट द रिॲक्शन. त्याचं कॉन्सन्ट्रेशन काही बदलणार नाही. सो रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू KCH3COO CH3 where K is equal to K dash H2O. Therefore order of this reaction is a 1. ओके, मग ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय झाली, याची 1 झाली. ओके, द सेकंड ऑर्डर ट्रू रेट लॉ हॅज बीन फोर्स इन टू द फर्स्ट ऑर्डर लॉ. ओके, हेन्स द रिॲक्शन इज अ सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता काय बोलणार आपण, सुडो फर्स्ट ऑर्डर. ओके, म्हणजे सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय, ज्या रिॲक्शन आपण जेव्हा त्याला बघतो मॅन्युअली, म्हणजे आपण विदाऊट त्याला प्रोसीड केल्याशिवाय जर बघत असेल तर तो आपल्याला दिसेल इट इज अ हायर ऑर्डर इक्वेशन. Okay, but if you are going to find out the order of the reaction, then it is found to be a 1. Okay, it's called as a pseudo first order reaction. म्हणजे काय म्हणतो आपण, pseudo first order reaction बोलतो. ओके, तर हा पॉईंट इथं आपण कव्हर केला, pseudo first order. पुढचा पॉईंट काय दिलाय बघा. येस, आता बघा पुडो मॉलिक्युलर रिॲक्शन. ओके, इथे यांनी दिल्या बघा पुडो मॉलिक्युलर रिॲक्शन कुठल्या कुठल्या आहेत ते दिल्या. इथे त्यांनी सेम एक्झाम्पल घेतलंय बघा, सेम एक्झाम्पल घेतले इथं वाला ॲसिटिक सोडियम ॲसिटेट आणि ॲसिटिक ॲसिड आणि काय भेटेल आपल्याला, मिथेनॉल भेटेल, मिथाईल ॲसिड इस्टर. मला आवाज येतो का सांगा बरं. ओके ओके, तो बघा सोडो मॉलिक्युलर रिॲक्शन काय आहे त्या समजून घेऊया एक एक एक. सो देर आर सेव्हरल रिॲक्शन विच ऑबे अ फर्स्ट ऑर्डर रेट इक्वेशन ऑल्दो इन अ रियालिटी दे आर अ बाय ऑर अ ट्राय मॉलिक्युलर. ओके, एक तर त्यामध्ये काय असतील, बाय मॉलिक्युलर रिॲक्शन असतील किंवा ऑर ट्राय मॉलिक्युलर. ओके, बाय म्हणजे आपण बोलणार 2 और ट्राय म्हणजे बोलणार आपण ते सेकंड हे दिसणार आपल्याला किंवा त्यामध्ये कडे दिसणार. ओके, सो कन्सिडर द हायड्रोलिसिस ऑफ मिथाईल ॲसिटेट. मिथाईल ॲसिटेटचं एक्झाम्पल घेतलं आहे. मिथाईल ॲसिटेट जे आपण बघितलं याचा ॲक्च्युअल फॉर्म्युला असा राहू शकतो, CH3 डबल बॉन्ड O O. त्याचा असं आपण स्ट्रक्चरने रिप्रेझेंट करू शकतो. आपल्या सायजी रिॲक्शन झाली वॉटर मॉलिक्युल्स, जे आपण मागे पण एक्सप्लेन केलं आहे. मग H जो असेल तो पहिले ह्याच्यासोबत रिॲक्ट करेल, OOH, दुसरा उरलेला OH आहे तो यांच्यासोबत रिॲक्शन करेल. ओके, देन हिअर वी गेट CH3COO प्लस H2 इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. काय भेटलं आपल्याला, ॲसिटिक ॲसिड आणि मिथेन. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ॲक्शन दिस रिॲक्शन शुड बी सेकंड. ओके, सेकंड ऑर्डर रिॲक्शन असली पाहिजे. सेकंड ऑर्डर म्हणजे काय, याचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर पण डिपेंड असलं पाहिजे, ॲसिटेटवर आणि वॉटरवर पण डिपेंड असलं. ओके, बट इफ यू आर गोइंग टू प्रॅक्टिकली फाइंड आउट द रेट ऑफ रिॲक्शन देन इट इज फाउंड टू बी ओनली प्रेझेंट और इट इज ओनली डिपेंड ऑन द मिथाईल ॲसिटेट. ओके, मग इथं आपण बोलू शकतो ही रिॲक्शन जी आहे ती आपली कशी आहे, सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. ओके, ॲक्च्युअली हावेवर the rate is found to be a first order with respect to the ester independent of water. Reaction showing such a behavior is termed as a pseudo molecular reaction. ओके, pseudo मीन्स काय बोलणार आपण, फॉल्स. फॉल्स म्हणजे काय, चुकीचं. pseudo म्हणजे काय बोलणार आपण इथं, फॉल्स. फॉल्स म्हणजे काय, चुकीचं रिॲक्शन इथं आपल्याला दाखवले जाते. इथं बोलणार आपण pseudo फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. काय बोलणार इथं आपण, pseudo फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सिंपल आहे, pseudo फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इम्पॉर्टंट वाटतंय मला, एक्झाममध्ये येऊ शकते. ओके, एक्झाममध्ये विचारलं जाऊ ते. आता पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. पुढचा पॉईंट काय सांगितलं बघा, सॉल्व एक्झाम्पल आहेत परत. See, the pseudo-unimolecular nature of this reaction is explained by the fact that water is present in such excess that its concentration practically constant. तेच आपण बघितलं की वॉटर जे आहे ते काय घेतोय आपण, एक्सेसमध्ये घेतोय, जास्त प्रमाणात घेतो. ओके, त्यामुळे सुद्धा मॉलिक्युलर रिॲक्शन आर इन्काउंटरेड वेन एव्हर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ वन और अ मोर रिॲक्टर रिमेन कॉन्स्टंट ड्युरिंग द कोर्स ऑफ द रिॲक्शन. ओके, म्हणजे एका कॉन्सन्ट्रेशन एकाचं कोणाचं रिॲक्टन, मग आपण इथं बघितलं CHOO CH3 अँड वॉटर, या दोघांमध्ये कोणाचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहिलं. समजा आपण वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन थ्रू आउट द रिॲक्शन काय राहिलं, कॉन्स्टंट राहिलं. म्हणून इथून आपल्याला जे प्रोडक्ट भेटले ते या पद्धतीने भेटले. तर सी. ओके, पुढे काय सांगितलं बघा, सॉल्व प्रॉब्लेम 4.
हे सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मला इम्पॉर्टंट वाटतंय, सो तुम्ही याला व्यवस्थितपणे करायचं आहे. ओके, पुढे काय सांगितलं बघा, सॉल्व प्रॉब्लेम फॉर अ रिॲक्शन ऑफ अ टाईप ए ए बी बी प्रोडक्ट. काय सांगितलं तर रिॲक्शन ऑफ अ टाईप ए ए बी बी प्रोडक्ट. रिॲक्शन दिली -D कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी इज इक्वल टू, याचा रेट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इथं काय दिलं बघा, -D कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डी टी इज इक्वल टू -B डिवायडेड बाय डी डी बी डी टी. ओके, पुढे काय दिलंय -A बाय बी डी बी बाय डी टी, आणि तिसरं काय दिलंय -BA बाय ए डी बी बाय डी टी. ओके, त्याचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं आहे. सो आपल्याला इथं लिहू शकतो आपण इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, मायनसचा साईन द्यावा लागेल आपण, ते कमी कमी होत जाणार. ओके, अँड डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू, इक्वेशन आपल्याला इथं भेटेल. मग इक्वेशन ओके, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग टू डिफरंट रिॲक्टंट कॅन नेवर बी. ओके, त्यांनी काय सांगितलं बघा, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग टू डिफरंट रिॲक्टर आहे, दोन डिफरंट रिॲक्टर आहे, आपण कन्सिडर करूया ए आणि बी रिॲक्टंट आहे. अ रिॲक्शन कॅन बी सेकंड ऑर्डर रिॲक्शन बोलू शकतो, बाय मॉलिक्युलर रिॲक्शन बोलू, मॉलिक्युलर रिॲक्शन बोलू, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बोलू. काय बोलू शकतो याला आपण बघा, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग टू डिफरंट रिॲक्टंट कॅन नेवर बी अ. ओके, म्हणजे दोन वेगवेगळे रिॲक्टन दिलेले अँड कॅन नेवर बी अ, म्हणजे ती रिॲक्शन नसू शकते. काय नसू शकते, सिंपल बोलू शकतो आपण की ती युनिमॉलिक्युलर रिॲक्शन नाही राहू शकत. युनिमॉलिक्युलर म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला, अशी रिॲक्शन की ज्यामध्ये फक्त आणि फक्त ओनली वन मॉलिक्युल, ओनली वन मॉलिक्युल. पहिला बोलणार आपण काय, युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. ओके, आता बघा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन जरी आपण घ्यायला गेलो तरी यामध्ये काय असतं, एक रिॲक्शन असते. समजा आता एक आपण रिॲक्टन घेतला, दॅट इज आपण सी, याचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं H2. हे आपलं सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं रिॲक्शन होतं ना, म्हणजे ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. काय त्याला फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके, म्हणजे इथं पॉसिबिलिटी काय बघा, हा एक रिॲक्टंट आहे आणि हा एक दुसरा रिॲक्टंट. येस, मग त्याला फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ही बरोबर आहे. ओके, बाय मॉलिक्युलर रिॲक्शन म्हणजे काय, एक आणि दुसरा दोघं वेगवेगळे मॉलिक्युल असले त्याला बोलणार बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. किंवा असं पण होऊ शकतं, एक मॉलिक्युल सेम आणि दुसरा मॉलिक्युल सेम, या दोघांना आपण काय बोलणार, आपण बाय मॉलिक्युलर रिॲक्शन बोलतो. ओके, येस, सेकंड ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय, एक एक आपण एक्झाम्पल घेतलं, समजा ए आणि बी. ओके, आणि या दोघांवर पण रिॲक्शन डिपेंड आहे. ओके, द रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड अपॉन दी बोथ ऑफ दिस रिॲक्टन, इट इज सेड टू बी अ सेकंड ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे ते सर्व पॉसिबल आहे. तर फक्त एकच गोष्ट इथं राहते, ती म्हणजे काय, की युनिमॉलिक्युलर. कारण युनिमॉलिक्युलरसाठी काय असलं पाहिजे, द ओनली वन मॉलिक्युल. मग याला बोलणार काय आपण, की इथं हे नेवर बी अ रिॲक्शन इन्व्हॉल्विंग टू डिफरंट रिॲक्टन कॅन नेवर बी अ युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. द नंबर इज क्लिअर, द आन्सर नंबर 3. येस, पुढे काय सांगितलं बघा इथं आता, ओके, पुढे काय दिले बघूया आपण. व्हॉट इज द सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. काय असते सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. So pseudo first order reaction are the reaction in which the practically rate of the molecule is found to be a 1, but if you observe it's it's look like a higher order of reaction rate, called as a pseudo first order. सांगितलं येतं बघा, रिॲक्शन विच हॅज अ हायर ऑर्डर ट्रू रेट लॉ. काय सांगितलं, रिॲक्शन विच हॅव अ हायर ऑर्डर ट्रू रेट लॉ. त्याला काय आहे, हायर ऑर्डर ट्रू रेट लॉ आहे, बट एक्सपेरिमेंटली फाउंड टू बी बिहेव ॲज अ फर्स्ट ऑर्डर, इज कॉल्ड ॲज अ सुडो फर्स्ट ऑर्डर. त्याला आपण काय बोलणार, सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. त्याला काय बोलणार आपण, सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. बरं, आपण कनेक्टेड आहोत का सांगा बरं, आवाज येतो माझावाला. आता आपण कुठे होतो बघा, सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन झाली आपली. बघा सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मला इम्पॉर्टंट वाटतं, तो तुम्हाला ते योग्य प्रमाणे करणं गरजेचं आहे. हे विचारलं जाऊ शकतो एक्झाममध्ये. ओके, एक्सप्लेन द सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन विथ वन एक्झाम्पल दिलं इथं बघा, दॅट इज अ ॲसिड हायड्रोजिसिस ऑफ मिथाइल ॲसिटेट. ॲसिड हायड्रोजिसिस ऑफ मिथाइल ॲसिटेट इथं आपण घेतलेलं आहे.
and by using this acid hydrolysis of methyl acetate आपल्याला काय भेटेल बघा, CH3 ची रिॲक्शन आपण बघितलेली बघा, 2-3 वेळा बघितली, सेम इथं तुम्हाला दिलेलं आहे, त्याचा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके, जास्त आता इथं आपल्याला चेक पॉईंट 1.1 मध्ये बघा, assuming an elementary reaction H2O2 3I2 2H plus 2H2O I3, the effect of the rate of this reaction brought about the doubling the concentration I3 without changing order. याचा आन्सर बघितला आपण, त्याचा आन्सर 2 8. ओके, यस, फॉर द हायपोथेटिकल रिॲक्शन हे पण बघितलं आपण, याचा आन्सर 2 होतं हे वालं. आणि पुढचं हे पण बघितलं आपण, याचा आन्सर काय होतं, 3 नंबर होतं, प्लस A B D कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. a reaction different is never can be a unimolecular reaction आहे. ओके, इथं हा जो पहिला युनिट होता आपल्याला, त्यात आपला समरी mechanism of a reaction state actual process by which the reaction has take place. Mechanism can be determined by the study of various of the product formation. त्यामध्ये काय सांगितलं आहे, इंटरमिडिएट सांगितलं, कन्सिडरेशन सांगितलं, कायनेटिक कन्सिडरेशन सांगितलं, आयसोटॉप लेबलिंग अँड आयसोटॉप हे सर्व सांगितलेलं आहे. त्यांनी त्याचे काही कीवर्ड दिले, प्रोडक्ट फॉर्मेशन, केमिकल कन्सिडरेशन, कायनेटिक कन्सिडरेशन, आयसोटॉप लेबलिंग अँड ऑफ इफेक्ट. ओके, हे सर्व इथं दिले. हे बाकीचे काही रेफरन्सेस दिलेले आहेत, बघून घ्यायचे, त्या व्हिडिओ लिंक दिल्या आहेत ते बघून घ्या. ओके, तर इथं हा आपला जो पहिला युनिट होता आपला पूर्ण झाला. ओके, आता जो दुसरा युनिट आहे आपल्याला, द टाईप्स ऑफ रिॲक्शन. ओके, हा टाईप्स ऑफ रिॲक्शन जो आहे तो आपण आता नेक्स्ट लेक्चरला सुरुवात करूया. ओके, याच्या अगोदर आपल्याला काय करायचं बघा, एक सर्क्युलर जे तुम्ही काल मला पाठवलं होतं, एका विद्यार्थिनीने पाठवलं, तो हे दिसते सर्वांना, एक मिनिट वेट करूया. यस, इथं आपण जो लेक्चर आहे आपला, त्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. पुढचं जे काय आहे ते आपण थोडं डिस्कशन करूया रिगार्डिंग आपल्या एक्झाम.